75 वर्षीय लताजी भुकेने तळमळत होत्या. त्या आपल्या खोलीतून जेवणासाठी आपल्या मुलाला आणि सुनेला आवाज देत होत्या. तहान लागल्यामुळे त्यांच्या घशाला कोरड पडली होती. भुकेने जीव जायची वेळ आली होती. 2 दिवसांपासून त्यांना त्यांच्या मुलाने आणि सुनेने एकदाही ना जेवण विचारले ना पाणी. लताजी जेव्हा त्या दोघांना बाहेर जाताना पाहायच्या तेव्हा त्या आपल्या मुलाला आणि सुनेला खूप आवाज द्यायच्या, पण मुलाचे आणि सुनेचे काळीज जणू दगडाचे बनले होते. त्यांना ठाऊकही होते की आपण आईला 2 दिवस झाले अन्न पाणी दिले नाही. तिला त्रास होत असेल तरीही ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. लताजींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या घरात काम करणाऱ्या गोपीचे काळीज मात्र फाटायचे. तो म्हणायचा, मॅडम प्लीज आईंना काहीतरी खायला द्या, नाहीतर जर तुमचे सासरे अचानक इथे आले आणि त्यांना ठाऊक झाले की तुम्ही आईंना त्रास देताय तर ते कोणालाही सोडणार नाहीत. असे बोलताच पूनमने गोपीच्या कानशिलात लगावली आणि म्हणाली, तुला किती वेळा सांगितले आहे की तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे म्हणून. मरू देत त्या म्हातारीला, तिचे ते रोजचेच काम आहे. ती दिवसभर अशीच ओरडत असते. आणि समजा तो म्हातारा आला आणि जर तू त्याला काही सांगितले तर मी तुला कामावरून काढून टाकेन. किती मुश्किलीने मी तिला इथून बाहेर काढले होते, पण ती इथे आलीच मरायला. मला तर आता असे वाटत आहे की ह्या म्हातारीला आत्ताच्या आत्ता उचलून बाहेर फेकून द्यावे. असे बोलून ती रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. गोपीला मात्र लताजींचा त्रास पाहावला नाही आणि त्याने डायनिंग टेबलवर असलेले 2 ब्रेडचे स्लाइस गुपचूप घेतले आणि लताजींच्या खोलीमध्ये त्यांना देण्यास गेला. तिथे जाऊन तो म्हणाला, आई हे पटकन खाऊन घ्या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. बिचारा लताजी त्या ब्रेडच्या 2 तुकड्यांना पाहून त्याच्यावर तुटून पडल्या. पण अचानक पूनम तिथे आली आणि तिची नजर सासू खात असलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर पडली. हे पाहून तिला भयंकर राग आला. ती लताजींच्या खोलीमध्ये गेली आणि तिथे असणाऱ्या गोपीच्या 2 कानशिलात लगावल्या. ती म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली? मी तुला नको म्हणत असताना हिला खायला देण्याची. आता जा आणि मुकाट्याने तुझे काम कर. गोपी गेल्यानंतर तिने लताजींच्या हातातील शिल्लक राहिलेल्या ब्रेडचा तुकडा घेतला आणि डस्टबिनमध्ये टाकला आणि मग लताजींच्या हाताला पकडून घराबाहेर काढायला लागली. तेव्हा त्या म्हणाल्या, सुनबाई मला घरातून बाहेर काढू नकोस. अगं मी एकटी कुठे राहू, कुठे जाऊ? तू सचिनला सांग, तो मला कोल्हापूरला सोडून येईल. मला इथे तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही. एवढे बोलून त्यांनी सुनेपासून आपला हात सोडवून घेतला आणि पुन्हा डस्टबिनकडे गेल्या आणि त्यातील ब्रेडचा तुकडा काढून खायला लागल्या. आणि हे सर्व पाहून पूनम हसायला लागली. बिचारा लताजी काय करणार होत्या? पापी पोटाला परिस्थिती थोडीच समजते. तेव्हा अचानक तिथे रावसाहेब आले आणि त्यांना पाहून पूनमच्या पायाखालची जमीन सरकली. तिला समजलेच नाही की तिचे सासरे अचानक कसे आले. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला डस्टबिन जवळ बसून ब्रेड खाताना पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. आपल्या पतीला समोर पाहून लताजी आपले अश्रू थांबवू शकल्या नाहीत आणि त्या जोरजोरात रडायला लागल्या. तेव्हा पूनम घाबरत म्हणाली, बघा ना बाबा, आईनी तो शिळा ब्रेड खाऊ नये म्हणून मी डस्टबिनमध्ये फेकून दिला, तर आई त्या डस्टबिनमधून ब्रेड काढून पुन्हा खायला लागल्या. आणि आई, तुम्ही तर अशा रडत आहात जसे काही आम्ही तुमच्याकडे लक्ष देत नाही. अहो, कालच तर सचिनने तुम्हाला चांगल्या डॉक्टरांना दाखवून आणले आहे ना. पूनमला खोटे बोलताना पाहून रावसाहेबांना सहन झाले नाही आणि त्यांनी आधी लताजींना सांभाळले आणि तडातड आपल्या सुनेच्या 2 कानशिलात ठेवून दिल्या आणि म्हणाले, खबरदार जर आणखी खोटे बोललीस तर, नाहीतर तू आज माझे रौद्र रूप पाहशील. पूनम घाबरून एका बाजूला थांबली. तिला विश्वासच बसत नव्हता की हे थरथरणारे हात आज एवढ्या जोरामध्ये तिचे गाल लाल करतील. रावसाहेबांनी जमिनीवर बसलेल्या आपल्या पत्नीला उठवले आणि त्यांच्या हातातून घाण झालेले ब्रेडचे तुकडे डस्टबिनमध्ये फेकून दिले आणि हाताला धरून जवळच्या खुर्चीवर बसवले. त्यांनी त्यांच्या बॅगमधून कलाकंदचा डबा काढून दिला आणि म्हणाले, लता, तुला कलाकंद आवडतो ना? तुला पाहिजे तेवढा खा. आज मी पाहतो तुला खाताना कोण अडवतो ते. तेव्हा पूनम हळू आवाजात बडबडली, म्हणाली,
म्हातारा बोलत तर असा आहे जसे काही येताना याने कोणता तरी खजिना लुटून आणला आहे. रावसाहेब बाजूच्या खुर्चीवर बसून हसत म्हणाले, बरोबर बोलत आहे सुनबाई. तसेच काहीतरी समज. कारण आता काही वेळातच जे वादळ येणार होते त्याबद्दल मुलाला आणि सुनेला जराही कल्पना नव्हती. काही वेळाने त्यांचा मुलगा सचिन ऑफिसवरून घरी आला आणि वडिलांना आलेले पाहून तो सुद्धा आश्चर्यचकित झाला. कारण आज ते न कळवता अचानकच घरी आले होते. सचिन घाबरत म्हणाला, बाबा तुम्ही कधी आलात? चला बरे झाले तुम्ही आलात. अहो आई कधीपासून तुमच्याकडे जाण्याचा हट्ट करत होती. सचिन बोलत होता पण रावसाहेब आपल्या मुलाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कलाकंद खात बसले होते. वडील काही बोलले नाही त्यामुळे सचिनला खूप राग आला. तो म्हणाला, बाबा तुम्ही हे काय नाटक लावले आहे? मी कोणाला बोलतोय? तरीही त्याचे बाबा त्याला काही बोलत नव्हते. म्हणून त्याला खूप राग आला आणि तो त्याच्या आईला म्हणाला, आई तुझे सामान पॅक कर आणि बाबांसोबत कोल्हापूरला निघून जा. एवढे बोलून सचिनने स्वतः आईची बॅग भरली आणि तिचे सामान आणून तिच्याजवळ फेकले. पूनम म्हणाली, बरोबर बोलत आहात तुम्ही. खूप त्रास दिला आहे या म्हातारीने. विचार केला होता की ही गेली तर आमच्या मागचा त्रास कायमचा निघून जाईल. पण इथे तर तिला इकडे बोलावून आम्ही आमच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. रावसाहेबांना मात्र आता अजून अपमान सहन झाला नाही. म्हणून त्यांनी पूनमच्या कांचिलात आणखी एक ठेवून दिली आणि म्हणाले, लाज वाटत नाही का तुला एका आईबद्दल असे बोलताना? तुझ्या सासूच्या ठिकाणी तुझी आई असती तर तिला असेच बोलली असतीस का? इथे शहरात येऊन वडीलधाऱ्या माणसांना कसे बोलायचे हे विसरलीस का? सचिन म्हणाला, बाबा ही काय पद्धत आहे? तुम्ही माझ्या बायकोवर हात असा कसा उचलू शकता? म्हातारपणात तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? असे बोलताच रावसाहेबांनी मुलाच्याही कांचिलात ठेवून दिली आणि म्हणाले, एवढा वेळ तुझी बायको तुझ्या आईला कसेही बोलत होती तेव्हा तुझे तोंड शिवले होते का? आता तुझ्या बायकोची बाजू घेऊन लगेच आला मला जाब विचारायला. खबरदार यापुढे मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केलास तर. तू माझा बाप नाही तर मी तुझा बाप आहे, समजले का? आणि अजूनही मी समर्थ आहे की माझ्या पत्नीला सांभाळायला, तिची काळजी घ्यायला. मी तिच्या आत्मसन्मानाची रक्षा करू शकेन. अरे म्हातारपण शरीराला आले आहे पण माझे डोके अजूनही व्यवस्थित आहे. वडिलांचे असे भयानक रूप पाहून मुलगा आणि सून एका बाजूला जाऊन उभे राहिले. रावसाहेब आपल्या पत्नीकडे पाहून मनात म्हणाले, आज जर मला गोपीने फोन करून बेंगलोरला बोलावले नसते तर माझ्या बायकोची काय अवस्था झाली असती. आणि लताजी देखील हाच विचार करत होत्या, जर आज माझे पती आले नसते तर मी काही जिवंत राहिले नसते. रावसाहेब आणि लताजी एकमेकांकडे पाहत होते. त्या दोघांचेही डोळे पाण्याने भरले. लताजी मनात म्हणाल्या, आईला असा त्रास देताना माझ्या मुलाला एकदाही काही वाटले नाही का? रावसाहेब लताजींना म्हणाले, मी आपल्या परतीच्या तिकिटेचे बघतो. त्या म्हणाल्या, ठीक आहे. पण लताजीच्या मनात खूप सारे विचार यायला लागले की किती मनापासून त्या आपल्या नातवाचे तोंड पाहायला कोल्हापूरहून आल्या होत्या. पण सुनेने विचार करता करता त्या हरवून गेल्या. त्यांना सर्व काही आठवायला लागले. सुनबाई माझ्यासोबत असे वागू नकोस. मी तुझे काय बिघडवले आहे? अगं मी तुला तुझ्या आईसारखी आहे, मग तू मला तुझ्या बाळाला हात का नाही लावू देत? अगं ह्या बाळावर माझा देखील अधिकार आहे. अगं तो माझा नातू आहे, आमच्या घराण्याचा वंश आहे. तुझ्या माझ्यावर विश्वास नाही का? मग असे असेल तर मग तू मला इथे का बोलावून घेतलेस? तसे तर तू माझ्याकडून तुझ्या बाळाची सर्व कामे करून घेतेस, पण मला माझ्याच नातवाला हातसुद्धा लावू देत नाहीस, असे का? लताजी आपल्या सुनेला पूनमला विचारतात तेव्हा पूनम म्हणते, खबरदार जर माझ्या बाळाला तुमच्या घाणेरड्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर. तुम्हाला काय वाटते की मी तुम्हाला इथे बेंगलोरला फिरायला बोलावले आहे का? तुम्हाला इथे आणण्याचा माझा फक्त एकच हेतू होता की माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस मला जास्त कामे करायला लागू नयेत आणि ना मला कोणत्या कामवालीला ठेवून घ्यावे लागेल. आणि तसेही मूल झाल्यानंतरही मला एका कामवालीची तर गरज पडणारच होती. त्यामुळे तर मी तुम्हाला इथे बोलावले आहे. तुम्हाला काय वाटते, मी तुम्हाला इथे बेंगलोरमध्ये फिरायला
आणि तुमची सेवा करण्यासाठी बोलावून घेतले आहे का? लताजी सुनेचे बोलणे ऐकून थक्क झाल्या. सून म्हणाली, सासूबाई, तुम्ही दिवसा तरी स्वप्ने पाहत नाही आहेत ना? आता जा गुपचूप आणि स्वतःचे सामान पॅक करायला घ्या. मला आता तुमची इथे काही गरज वाटत नाही. लताजी म्हणाल्या, सुनबाई, मला तर विश्वासच बसत नाही की तुझ्या अशा स्वार्थी हेतूमध्ये माझा मुलगा देखील तुला सामील होता. अगं जरा विचार कर. तुम्हा लोकांमुळे मी माझ्या म्हाताऱ्या नवऱ्याला तिकडे कोल्हापूरमध्ये शेजारच्या लोकांच्या विश्वासावर सोडून आली आहे. मागच्या 3 महिन्यांपासून कोणास ठाऊक त्यांची अवस्था कशी झाली असेल आणि ते स्वतःची कशी काळजी घेत असतील. मी तर इथे तुला माझी मुलगी समजून तुझी देखभाल करत होते, तुला मदत करत होते. पण आज तू खूप बोललीस. तुझ्या नजरेत तर लाज तर नाही, पण प्रेमसुद्धा नाही. तेवढ्यात पूनमने सासूच्या हात पिरगळला आणि म्हणाली, काय म्हणालात? मला लाज नाही आहे? अगं म्हातारे, जर तुला ह्या घराबाहेर काढले ना तर इथे कोणीही तुला विचारणार नाही. कोणाच्या तरी गाडीखाली येऊन मरून जाशील. उलट माझे आभार मान, मी तुला माझ्या घरामध्ये ठेवून घेतले होते. पण आता मला तुझी काही गरज नाही, कारण आता माझी आई इथे बेंगलोरला राहायला आली आहे. त्यामुळे मला ह्या घरामध्ये कोणतेही आउटडेटेड सामान नको आहे. आणि हो, तुझ्या लाडक्या मुलाबद्दल बोलत होतीस ना, तर हो, त्याला सर्व काही माहिती आहे. एक लक्षात ठेव, आता तो तुझा मुलगा नाही तर माझा नवरा आहे. त्यामुळे विसरून जा की तुझा कोणीतरी एक मुलगा होता. जा आता पटकन तुझे ते फाटके आणि जुने कपडे बांध आणि जायच्या तयारीला लाग. तेवढ्यात सचिन ऑफिसवरून परत आला आणि त्याला पाहून लताजी त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या हाताला धरून म्हणाल्या, बेटा सचिन, बघ तुझी बायको काय बोलते आहे. ती म्हणते की माझा तुझ्या मुलावर काही एक अधिकार नाही. मी त्याला हातसुद्धा लावू शकत नाही. आणि ती म्हणते हे सर्व तुला माहिती देखील आहे. आणि तू मला 2 दिवसांमध्ये कोल्हापूरला पाठवणार आहेस का? सचिन आपल्या आईला दूर लोटत म्हणाला, आई काय करत आहेस? अगं मी अजून घरात पायही ठेवला नाही की लगेच झाली का तुझी किरकिर सुरू? अगं आई, तुझ्या घाणेरड्या हातांनी माझ्या कपड्यांना स्पर्श करू नकोस. हा खूप महागडा शर्ट आहे माझा, खराब होईल. आणि हे बघ, जर मी माझ्या कपड्यांची एवढी काळजी घेतो तर मग तू जरा विचार कर. माझा मुलगा तर दुधासारखा पांढरा शुभ्र आहे. मग आई, मला काय म्हणायचे आहे हे समजले ना तुला? त्यामुळे तू माझ्या मुलापासून दूर राहा. आणि हो, कोल्हापूरला जाण्यासाठी परवाचे तिकीट काढले आहे. त्यामुळे तुला परवा जावे लागेल. आणि हो, तिथे जाऊन बाबांबरोबर कोणत्या तरी वृद्धाश्रमामध्ये राहण्याची व्यवस्था करून घे. कारण तिथले एवढे मोठे घर उगाच तुम्ही दोघांसाठी कशाला हवे? त्यापेक्षा ते घर भाड्याने द्या. तुम्हाला भाड्याचे पैसे तरी मिळतील. आणि हो, आता मी यापुढे तुम्हाला तिकडे पैसे पाठवणार नाही. तू बघतेस की माझा इथला खर्च खूप वाढला आहे. आता तू कोल्हापूरला गेलीस की पूनमला एकटीला घरातील कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधी बाळाला सांभाळायला एक आया आणि घरकाम आणि स्वयंपाक करण्यासाठी बाई लावावी लागेल. माझा खूप खर्च वाढणार आहे. त्यामुळे आता तू आणि बाबा तुमचे तुम्ही बघा. तुला इथे आणले गेले होते ते पूनमची देखभाल करण्यासाठी, तिच्या डिलिव्हरीसाठी. आता तर ते काम झाले आहे. त्यामुळे तुझी आता इथे काही गरज नाही. मुलाचे बोलणे ऐकून लताजी मनातून कोलमडल्या. त्यांच्या पोटच्या मुलाने त्यांची एवढी मोठी फसवणूक केली आहे त्यामुळे आणि आपल्या पतीच्या आठवणीमध्ये त्या रडायला लागल्या. जेव्हा लताजी आपला मुलगा आणि सुनेने सांगितलेल्या आनंदाच्या बातमीमुळे खुश झाल्या होत्या तेव्हा त्यांचे पती रावसाहेब म्हणाले होते, लता, एवढीही खुश होऊ नकोस. अगं दुरून डोंगर साजरे असतात. लता, ज्या मुलाने लग्न करताना आपल्या आईबाबांना बोलावले नाही आणि आज तो तुला बोलवत आहे, तोही एकटीला, का बरं? त्या दोघांनी मला का बरं बोलावले नाही? जाऊ देत, तसेही मला जरी त्यांनी बोलावले असते तरी माझी तिकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही. रावसाहेब आणि लताजींचा एक मुलगा सचिन, ज्याला त्यांनी शिक्षण देऊन व्यवस्थित पालनपोषण केले होते, तो इंजिनियर झाला आणि त्याला बेंगलोरमधील एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर नोकरी मिळाली. सचिन आता लहान राहिलेला नव्हता. तो सक्षम झाला होता. त्यामुळे तो आपले निर्णय स्वतः घेऊ शकत होता. तिथेच त्याच्यासोबत कंपनीत नोकरी करत असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
आणि त्याने आईवडिलांना न सांगता गुपचूप लग्नही केले. आणि जेव्हा त्याच्या लग्नाबद्दल घरी समजले तेव्हा त्याच्या आईबाबांनी आपल्या मुलाच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधला. पण आईबाबांना एका गोष्टीचे खूप वाईट वाटत होते, ते म्हणजे लग्नानंतर त्याने आईबाबांना फोन करणे देखील सोडून दिले आणि 2 वर्षे झाली तरी तो कोल्हापूरला आला नव्हता. जेव्हा आईवडील त्याला स्वतःहून फोन करून कधी येणार म्हणून विचारायचे तेव्हा तो काही ना काही बहाणा बनवायचा की आता सुट्टी मिळत नाहीये, नंतर कधीतरी येईन वगैरे वगैरे. पण अचानक एके दिवशी सचिनने फोन करून आपल्या आईला सांगितले की आई, तू आता लवकरच आजी होणार आहेस, लवकरात लवकर बेंगलोरला निघून ये. असे सांगताच आईलाही आनंद झाला. शेवटी कितीही झाले तरी आई ही आईच असते. ती खूप आनंदाने आपल्या मुलासाठी बेंगलोरला गेली. तिथे जाऊन पाहिले तर घरामध्ये सुनेचा दबदबा होता. पूनमला तिच्या सासरच्या लोकांनी आलेले आवडत नव्हते. ती सासू सासऱ्यांना परके समजत होती. पण तिचे आईवडील जे बेंगलोरमध्येच राहत होते त्यांचे आपल्या मुलीकडे सतत येणे जाणे चालू होत असायचे. त्यामुळे हे तिला खूप चांगले वाटायचे. पूनमला सासू सासरे नको, पण त्यांचा कमावू मुलगा पाहिजे होता, कारण तो तिला कोऱ्या करकरीत नोटा द्यायचा आणि कधीच त्याने त्याचा हिशोबही मागितला नाही. तसे तर ती सुद्धा स्वतः कमावती होती, पण तिला तिच्या पैशांचा हिशोब कोणी विचारत नव्हते. ती तिचे पैसे जास्त करून आपल्या माहेरच्या लोकांवर खर्च करायची. अचानक पूनमच्या आवाजाने लताजी विचारातून बाहेर आल्या. पूनम म्हणाली, आता इथे बसून अशाच रडत राहणार आहात का? रात्रीचे जेवण कोण बनवणार आहे? हे बघा, पटकन जेवण बनवा, मला खूप भूक लागली आहे. बिचारा लताजी लगेच स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या आणि जेवण बनवायला लागल्या. सचिन पूनमला म्हणाला, पूनम, तू आईला खूप त्रास देतेस असं वाटत नाही का तुला? अगं, याआधी मी तुला काही बोललो का? एक लक्षात असू दे, कोल्हापूरला आई बाबा राहत असलेले घर जवळजवळ 40 लाख रुपयांचे आहे. तू जर आईला असाच त्रास दिला तर कदाचित आई बाबा आपल्याला प्रॉपर्टीमधून बेदखल करू शकतील. त्यामुळे माझे ऐक, आईशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न कर. पूनम म्हणाली, सचिन, आज तर तू तुझ्या आईची बाजू घेऊन मला बोलत आहेस. अरे, तुला माझ्यासोबत राहायचे आहे की तुझ्या आईसोबत? एक लक्षात ठेव, मी कसे वागायचे ते तू मला शिकवू नकोस. जर मी तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली तर तुला ठाऊक आहे ना तुझ्यासोबत काय होईल? सचिन म्हणाला, तू वेडी आहेस का गं? तुला मी काय बोलतोय ते तरी कळते का? अगं, मी काय बोलतोय आणि तू त्याचा वेगळाच अर्थ काढतेस. सचिन पुढे म्हणाला, जर तुझे डोके काम करत नाही तर तुझ्या आईकडून सल्ला घे. त्यांना खूप जुना एक्सपिरियन्स आहे. त्यासुद्धा आपल्या माहेरची सर्व संपत्ती हडप करून बसल्या आहेत. पूनमने पटकन आपल्या आईला फोन लावला आणि सचिन काय बोलला ते सर्व सांगितले. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळ, जावई बापू बरोबर बोलत आहेत. तू आधी त्या म्हातारीला घोळात घे, तिची खोटी स्तुती कर, तिने बनवलेल्या जेवणाचे कौतुक कर. मी तर म्हणते तू तुझ्या सासूची हात जोडून माफी माग. अगं, तिने तिकडे जाऊन त्या म्हाताऱ्याचे कान भरले तर मग अवघड होईल. आज तू बेंगलोरमध्ये भाड्याच्या घरात राहतेस, पण उद्या तुला स्वतःचे घर घेताना पैशांची गरज लागली तेव्हा तू कोणापुढे हात पसरणार आहेस? तेव्हा तुला तुमचे कोल्हापूरमधील घर विकून इकडे बेंगलोरमध्ये घर घेऊ शकतेस. यावर पूनम म्हणाली, आई, तू बरोबर बोलत आहेस. असे बोलून तिने फोन ठेवला. त्यानंतर पूनम स्वयंपाकघरामध्ये गेली आणि आपल्या सासूला म्हणाली, आई, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप उद्धटपणे वागले. कोणास ठाऊक, पण हे मूल झाल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये एवढा फरक का पडला आहे? आई, तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि बाळाकडे लक्ष द्या. राहिलेली सर्व कामे मी करते, तुम्ही आराम करा. आता 2 दिवसानंतर तुम्ही जाणार आहात कोल्हापूरला, तेव्हा मी तुम्हाला दुःखी करून पाठवणार नाही. लताजींना सुनेच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले की जी सून मी इथे आल्यापासून माझ्यावर हुकूम गाजवत आली आहे, आज मला ती आराम करायला सांगते आहे. असे कसे? लताजींना वाटले की बहुतेक त्यांच्या मुलाने तिला समजावले असेल. त्यामुळेच तर सुनेच्या स्वभावामध्ये एवढा मोठा बदल झाला. 2 दिवस पूनमने सासूला एकाही कामाला हात लावू दिला नाही. आता पूनम आपल्या बाळाला सासूकडे द्यायची, त्यामुळे लताजी देखील मागचे सर्व विसरून आनंदी राहू लागल्या. एके दिवशी बाजारात गेल्यानंतर पूनम आपल्या सासूला म्हणाली, आई,
मला ऑफिसमधून अर्जंट बोलावले आहे. तुम्ही असे करा, इथून ऑटो करून तुमचे तुम्ही घरी जा. मी बाळाला गोपीजवळ देऊन आली आहे, त्यामुळे तुम्ही घरी जाऊन बाळाला सांभाळा. आज माझी ऑफिसमध्ये मीटिंग आहे, नाहीतर मी स्वतः तुम्हाला घरी सोडले असते. ही घ्या बॅग, ह्यात पैसे आहेत. ऑटोने घरी जा. एवढे बोलून पूनम तिथून निघून गेली. लताजींना तिथे सोडून पूनमने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाली, आता संध्याकाळी घरी गेल्यावर मला माझ्या मुलाला आधी चांगली आंघोळ घालावी लागेल, कारण सकाळपासून माझा बाळ त्या म्हातारीकडेच होता आणि मलाही पार्लरला जावे लागेल, कारण तिने मलाही अनेकदा टच केले होते. बरे झाले तिला एकटीला सोडले. आता रस्त्यावर एकटी भटकत राहील. तिकडे लताजी रिक्षाने जायचे म्हणून पैसे वरती काढून ठेवण्यासाठी त्यांनी बॅग उघडून पाहिली तर त्यात काहीच नव्हते. रिकामी बॅग पाहून त्या सुन्न झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या पुन्हा तिथेच जाऊन बसल्या. त्यांना काही समजत नव्हते की आता काय करावे. लताजींना बाहेर जाऊन बरेच तास झाले होते. जेव्हा खूप रात्र झाली तेव्हा त्यांना खूप भीती वाटू लागली. तेव्हा एक भला माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आई काय झाले? मी मगाचपासून पाहतोय तुम्ही फक्त रडत आहात. तेव्हा त्याला म्हणाल्या, बाळा तू ह्या म्हातारीसाठी काही करू शकशील का? तो म्हणाला, हो आई बोला ना. बेटा तू मला माझ्या मुलाच्या घरापर्यंत सोडशील का? माझ्याकडे पत्ता आहे. तुझे खूप उपकार होतील. त्या माणसाने लताजींना त्यांच्या मुलाच्या घरापर्यंत सोडवले. तेव्हा लताजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुला उदंड आयुष्य लाभू दे असा आशीर्वाद दिला. संध्याकाळी जेव्हा मुलगा आणि सून कामावरून परतले तेव्हा लताजींना घरी आलेले पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. पूनम म्हणाली, आई तुम्ही खूप धीट आहात. बरोबर पुन्हा घरी परत आलात. मला वाटले की कुठेतरी वेड्यासारखा भटकत राहतील, पण तुम्ही तर आमचा पिच्छा काही सोडायचा नाही असे ठरवलेले दिसत आहे. का गेला नाहीत तुम्ही? आम्हाला सुखाने जगू देणार आहात की नाही? तुम्हाला ठाऊक आहे का तुमच्यामुळे आम्हाला किती खर्च होत आहे? आता ना तुम्ही गप्प बसून राहा एका कोपऱ्यात. आणि मग त्या दिवसापासून सुनेने सासूवर अत्याचार करायला सुरुवात केली. रावसाहेब आणि लताजी कोल्हापूरला पोहोचले. घरी आल्यावर लताजी रडत म्हणाल्या, सचिनचे बाबा 4 महिन्यात तुमची ही काय अवस्था झाली? मला माफ करा, मी तुम्हाला सोडून जायला नको होते. जर तुम्ही आला नसतात तर मी कधीच मेले असते. रावसाहेब म्हणाले, आधी तू स्वतःकडे बघ. कशी गेली होतीस आणि कशी होऊन परतली आहेस. असे वाटत आहे की कोणीतरी तुझ्या शरीरातील रक्त आणि चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतला आहे. बरं ठीक आहे, मला सांग आपला नातू कसा आहे? मी तर त्याला पाहू शकलो नाही, पण त्या बाळाने आपले काय बिघडवले आहे? पण तेव्हा मला तुझ्या आत्मसन्मानाशिवाय काहीही दिसत नव्हते. लता, पण तू बाळाला मांडीवर घेतली असेल ना? एवढे विचारतात लताजींचे डोळे भरून आले आणि त्या म्हणाल्या, आता काय सांगू, मी तर त्याला व्यवस्थित पाहिले देखील नाही. एवढ्या महिन्यात मी त्याला फक्त 1-2दाच 5 मिनिटासाठी मांडीवर घेतले असेल. तेव्हा रावसाहेब म्हणाले, असे का? तू तर तिथेच त्यांच्यासोबत राहत होतीस ना मग? तेव्हा लताजींनी रडून सर्व हकीकत सांगितली. रावसाहेब भयंकर रागाला गेले. ते म्हणाले, त्या दोघांनी तुला एवढी वाईट वागणूक दिली आणि तू मला एका शब्दाने देखील सांगितले नाहीस. लताजी म्हणाल्या, काय सांगायचे? मला तुम्हा दोघा बापलेकांमध्ये भांडणे लावायची नव्हती. हे बघा, तुम्ही नाराज होऊ नका आणि त्या दोघांनाही माफ करा. एकुलता एक मुलगा आहे आपला. जर तो नाराज झाला आणि परत कधीच आपल्याकडे आला नाही तर मग काय करायचे? तेव्हा रावसाहेब म्हणाले, नाही आला तर नाही आला. अशा मुलापेक्षा आपल्याला मूलच झाले नसते तर फार चांगले झाले असते. अरे जो मुलगा आपल्या बायकोसमोर आईचा अपमान करतो तो मुलगा कसला? जाऊ देत. लता, तू आता आराम कर. त्या रात्री लताजी अशा झोपल्या जशा काही त्या खूप महिन्यांपासून झोपल्या नव्हत्या. त्या झोपेमध्ये बडबडत होत्या, सुनबाई माझ्यावर अन्याय करू नकोस. सुनबाई माझा हात सोड, मला खूप त्रास होत आहे. हे सर्व ऐकून रावसाहेब खूप दुःखी झाले. असेच दिवस सरत होते. रावसाहेब वरून शांत दिसायचे, पण त्यांच्या मनामध्ये उठलेले अंतर्द्वंद्व त्याच्याशी ते लढत होते. एके दिवशी रस्त्याने जात असताना रावसाहेबांना त्यांचा मित्र भेटला. तो म्हणाला, रावसाहेब, सचिन कसा आहे? तेव्हा रावसाहेब म्हणाले, सचिन आता इथे येत नाही. तेव्हा त्यांचा मित्र म्हणाला, अरे तुम्ही हे काय बोलत आहात? काल तर आमच्या दीपकने सांगितले
की पार्टीमध्ये सचिन आणि त्याची बायको मुलगासुद्धा आले होते. रावसाहेब, आजकालच्या मुलांना काय झाले आहे? स्वतःच्याच आई वडिलांना ते परके का समजतात? रावसाहेबांना त्यांचे बोलणे ऐकून वाईट वाटले की मुलगा कोल्हापूरमध्ये त्याच्या एका मित्राच्या लग्नाला आला होता, पण आईवडिलांना भेटायला आपल्या घरी आला नाही आणि ना आपल्या आईवडिलांबद्दल कोणाकडे विचारपूस केली नाही. तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. रावसाहेबांना आता अशा मुलाबरोबर आणि सुनेबरोबर कोणताही संबंध ठेवायचा नव्हता. असेच दिवस सरले. 2 वर्षानंतर सचिन कोल्हापूरला आला, कारण त्याची नोकरी गेली होती. ती त्याच्या कर्मामुळे त्याच्या हातून सुटली. तेव्हा त्याच्या पत्नीने सल्ला दिला की चला आपण कोल्हापूरला जाऊयात आणि तुझ्या बाबांकडून मदत घेऊ. कोणीतरी म्हटले आहे की वरच्याला सर्व काही ठाऊक असते, त्यामुळेच तो असे खेळ खेळत असतो. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर मिळतच असते. इकडे सचिन पत्नीला घेऊन कोल्हापूरला पोहोचला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, तू बघशील पूनम, आई मागचे सर्व विसरून आपल्याला जवळ करेल. अगं अडाणे आईवडिलांची हीच तर कमजोरी असते. एवढे बोलून सचिनने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडल्यानंतर समोर एक अनोळखी माणूस होता. तेव्हा सचिन त्याला म्हणाला, अरे तुम्ही कोण आहात आणि आई कुठे आहे? आई कुठे आहेस तू? असे बोलतच सचिन घरामध्ये गेला. तो माणूस म्हणाला, तुम्ही कोण आहात जे इथे येऊन आपल्या आईवडिलांना शोधत आहात? हे घर आमचे आहे आणि आम्ही या घराचे मालक आहोत. पूनम म्हणाली, असे कसे? तुम्ही कसे या घराचे मालक असाल? हे घर माझ्या सासू सासऱ्यांचे आहे, याचा अर्थ हे घर आमचे आहे. तो माणूस म्हणाला, अरे हे तुम्ही असे का बोलत आहात? 1 वर्षापूर्वी आम्हीच तुमच्याकडून हे घर खरेदी केले आहे. तेव्हा सचिन म्हणाला, असे कसे होऊ शकते? ह्या घरात तर माझे आईबाबा राहत होते. आता ते लोक कुठे आहेत? घराच्या मालकाने सांगितले की हे बघा, मागच्या वर्षापासून मी हे घर घेतले आहे आणि इथेच राहतोय. जर तुम्हाला लोकांना काही संशय असेल तर तुम्ही घराची कागदपत्रे दाखवतो ती पाहून घ्या. असे म्हणून तो त्याच्या बायकोला म्हणाला, जरा घराची कागदपत्रे घेऊन ये. बरं. त्याच्या बायकोने पटकन कपाटातून घराची कागदपत्रे आणून दिली. हे पहा, आम्ही हे घर खरेदी केले आहे. घराची कागदपत्रे पाहून सचिन डोक्याला हात लावून जमिनीवर बसला आणि म्हणाला, तर हे घर विकून माझे आईवडील कुठे गेले एवढे तरी सांगा. मी तुम्हा दोघांना चांगले ओळखतो आणि तुमच्या वडिलांनी हे घर का विकले हेही मला माहिती आहे. फक्त एवढे माहीत करून घ्या की ते दोघे जिथे आहेत तिथे सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. आता आपण जाऊ शकता, कारण यापेक्षा जास्त माहिती मी तुम्हाला सांगू शकत नाही. सचिनला तिथून खाली हात परतावे लागले. तिथून तो आपल्या बायकोला घेऊन त्याच्या सासरी पोहोचला आणि बायकोला म्हणाला, त्यामुळेच आज हे लाखो रुपयांचे घर विकून आई बाबा कुठे निघून गेले आहेत. ते कुठे आहेत कोणास ठाऊक. जर तू त्यांच्यासोबत चांगली वागली असतीस तर आज आपली ही अवस्था झाली नसती. पूनम म्हणाली, खबरदार, तुझ्या चुका माझ्यावर लादशील जर. तूही तेवढाच दोषी आहेत. अरे मी तर बाहेरून आले होते, पण तू तर त्यांचे रक्त असूनही त्यांच्याशी बेईमान झालास. सर्व चूक तुझीच आहे आणि त्याचा परिणामसुद्धा तूच भोग. काही दिवसांसाठी सचिन पत्नीच्या माहेरी थांबला. त्यानंतर लहान मोठी नोकरी शोधून भाड्याचे घर घेतले आणि तिथे तो शिफ्ट झाला. इकडे घरमालकाने रावसाहेब आणि लताजींना सर्व माहिती सांगितली. तेव्हा रावसाहेब म्हणाले, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्याला आमचा पत्ता दिला नाही. आम्ही इथे वृंदावनच्या आश्रमामध्ये खूप खुश आहोत. इथे आमच्यासारखी बरीच लोक आहेत आणि आमचे सर्व पैसे ट्रस्टमध्ये जमा करून ठेवले आहेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत हे लोक आमची काळजी घेतील. त्यानंतर हे पैसे आमच्यासारखे दुसरे दुःखी आईवडिलांवर खर्च करतील. अशी मुले असण्यापेक्षा आम्हाला मुलंच झाले नसते तर आम्ही एवढे दुःख भोगले नसते. काय करावे? सुनेला सासू सासरे नको, पण त्यांचा कमावू बेटा पाहिजे होता. तो तिला मिळाला. आम्ही हेच समजू की आम्हाला मूल नव्हतेच, झालेच नाही. आणि आज जेव्हा छोट्या छोट्या गरजांसाठी सचिनला मेहनत करावी लागली तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याने काय मिळवले आणि काय गमावले. एवढेच काय, पण पूनमला सुद्धा याची जाणीव झाली. तिची आई तिला तिच्या सासूविरुद्ध भडकवत होती आणि तिच्या आईने सुद्धा तिला आता वेगळे राहा म्हणून सांगितले. ती म्हणाली की मी आता माझ्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहणार आहे. जर तू आमच्यासोबत राहिलीस तर ते लोक आम्हालाही घराबाहेर काढतील.
त्यामुळे हे चांगले होईल. तू तुझी व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी कर. आणि शेवटी प्रत्येकाचा खरेपणा समोर आला आणि प्रत्येकाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा वेळ आल्यावर मिळाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेळ उत्तर देते. जो जसा वागतो तसेच त्याला पुढे मिळत राहते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.